महाराष्ट्राच्या भाग्यामध्ये आज त्रिवेणी संगम आहे. आज श्रीकृष्ण जन्माष्टमी, माऊलींचा 750वा जन्मोत्सव आणि भारताचा स्वातंत्र्य दिन. श्रीकृष्ण, ज्ञानेश्वर महाराज आणि भारताचं स्वातंत्र्य या तीन गोष्टींकडे पाहिल्यानंतर आपल्याला यांच्यातले एक अनुबंध लक्षात येतो. तो कोणता? भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा भारताने संविधानिक मूल्ये स्वीकारली आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता या त्रिसूत्रीचा स्वीकार केला. अनेकांचा असा समज असतो की भारताने ही त्रिसूत्री फ्रेंच राज्यक्रांती अथवा युरोपियन राष्ट्रांकडून स्वीकारली, पण तसं नाही. ज्येष्ठ अभ्यासक दीपू चित्रे यांनी अशी मांडणी केली होती की स्वातंत्र्य, समता, बंधुता ही त्रिसूत्री भारताने कुठल्या अन्य राष्ट्रांकडून स्वीकारली नाही, तर महाराष्ट्रातल्या वारकरी परंपरेने ही त्रिसूत्री देशाला दिली. आणि त्या वारकरी परंपरेची मूल्य प्रणाली कुणी रचली असेल तर ती ज्ञानेश्वर महाराजांनी. आणि त्या विचारांचा आधार कुठला होता तर तो कृष्ण भक्तीचा होता. हा तिघांमधल्या ऋणानुबंधांचा अनुबंध आहे. भारताला त्रिसूत्री देणाऱ्यांचा आज हा त्रिवेणी संगम आहे.